टीम इंडियाचा हे विमान या ठिकाणी लँड झाल्यानंतर अनोखी सलामी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। क्रू मेंबर कडून टीम इंडियाला हे विमान या ठिकाणी लँड झालेलं होतं आणि तेव्हाची दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर तुम्ही पाहताय आणि त्यावेळी मात्र टीम इंडियाचं स्वागत करण्यात येत आहे आणि टीम इंडिया आता दाखल झाल्याची वेलकम चॅम्पियन्स असं म्हणा टीम इंडियाचा या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय या क्षणी टीम इंडियाचं हे विमान पहा हा सगळा ग्राउंड स्टाफ आहे पण अर्थात प्रत्येक भारतीयांचा आज ऊर अभिमानानं भरून गेलेला आहे। वेलकम द T20 वर्ल्ड कप चॅम्पियन्स असं म्हणत या क्रू मेंबर कडून देखील टीम इंडियाचं स्वागत। पण ही जी सलामी देण्यात आली आहे ना विमानाला ही फार महत्त्वाची आहे। या टीम इंडियाला दोनही बाजूंना या ठिकाणी पाण्याचे फवारे मारण्यात आलेले होते आणि या टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं। फार बोलकी खरं तर ही सगळी दृश्य आपण म्हणू शकतो। याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, ही दृश्य फार बोलकी आहेत। ज्या क्षणी हे विमान या भूमीवर मुंबईवर लँड झालं तेव्हा मात्र तिथं असलेल्या क्रू मेंबर कडून तिथं असलेल्या या सगळ्या टीम कडून दोनही बाजूना पाण्याचे फवारे मारण्यात आले आणि टीम इंडियाला ही अनोखी सलामी देण्यात आली आहे आणि या चॅम्पियन्सचं स्वागत होत आहे। नक्कीच लागवी, ज्या प्रकारे भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे, संपूर्ण जगावरती क्रिकेटचं प्रेम आहे त्या संपूर्ण जगत जेता म्हणवणाऱ्या सध्या या भारतीय संघाने क्रिकेट संघाचं आगमन जेव्हा मुंबई विमानतळावर झालं, जेव्हा त्यांचं विमान लँड झालं तेव्हा इथल्या विमानतळ मधील जो स्टाफ आहे त्या इथले जे क्रू मेंबर्स आहेत त्यांनी अत्यंत आकर्षक अशा पद्धतीनं संपूर्ण टीम इंडियाला सलामी दिलेली आहे। त्यांचं कुठेतरी कौतुक केलेलं आहे, त्यांना कुठेतरी अभिवादन केलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण हा जो परिसर आहे सध्या चैतन्याच्या वातावरणामध्ये आपल्याला नाहल्ला पाहायला मिळत आहे। टीम इंडिया जेव्हा लँड झाली तेव्हा ज्या प्रकारे क्रू मेंबर्सने ज्या प्रकारे सलाम दिलेला आहे तो अत्यंत बोलका अशा प्रकारे सलाम आहे। याचं कारण म्हणजे हा संपूर्ण जो विजय मिळाला तो अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारे विजय आहे। 17 वर्षांनी तब्बल 17 वर्षांनी T20 जो विश्वचषक आहे तो भारतीय क्रिकेट संघाने खेचून आणलेला आहे। ज्या प्रकारे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांची सर्वांची उत्सुकता आणली गेली होती त्या संपूर्ण क्रिकेट मॅच जर पाहिली तर कुठेतरी संपूर्ण शेवटपर्यंत उत्सुकता आणली गेल्यानंतर कुठेतरी हा विश्वचषक जो आहे तो भारतीय क्रिकेट संघाने खेचून आणला। त्यानंतर हा मोठा विजय जो आहे तो मिळवलेला आहे आणि संपूर्ण हा विजय मिळवल्यानंतर हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच मुंबईमध्ये दाखल होत आहे। त्या संपूर्ण वातावरणामध्ये कुठेतरी आता इथला जो विमानतळाचा जो स्टाफ आहे तो सुद्धा आपल्याला जल्लोष करायला पाहायला मिळत आहे। लागवी, निश्चित आपण पाहतोय विमान आता दाखल झालेलं आहे। कोणत्या क्षणी टीम इंडिया विमानतळाबाहेर पडेल कारण भूषण 5:30 वाजल्यापासून आपण प्रतीक्षा करतोय। टीम इंडिया आता बाहेर येईल, आता बाहेर येईल। आता 6ला 10 मिनिटं शिल्लक आहेत। कधी ती छबी आम्हाला पाहता येणार आहे चॅम्पियनची। काउंटडाऊन सुरू झालेलं आहे। अगदी आपल्या स्टुडिओ पासून आपल्या न्यूजरूम पर्यंत ते मरीन ड्राईव्ह पर्यंत सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती चॅम्पियन्सना पाहण्याची। आपण जे पाहिलं तर विमानतळावरती आता भारतीय क्रिकेट संघ जो आहे तो आपल्याला मिळत आहे। त्यांचं कुठेतरी आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। ते जे आहे ते आता संपूर्ण क्रिकेट संघ जो आहे तो अगदी रांगेने आता इथून अगदी थोड्याच वेळात अगदी काही क्षणातच बाहेर पडणार आहे आणि कुठेतरी जो संपूर्ण गर्दी आहे त्या गर्दीचा आता उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। कुठेतरी गर्दी जी आहे तो संपूर्ण तो क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेटचे चाहते आहेत ते आता कुठेतरी मोठा जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण ते वातावरण आहे ते अत्यंत चैतन्यमय आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी काही क्षणात भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक ज्यांनी खेचून आणला, जगत जिता ज्यांना आता म्हणवलं जात आहे तो संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ, भारतीय इंडियन टीम ती आता अगदी थोड्याच वेळात इथून बाहेर पडणार आहे। कुठेतरी मरीन ड्राईव्ह दिशेने रवाना होणार आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण ज्या 2 बसेस आहेत वातानुकूलित विशेष अशा ज्या 2 बसेस आहेत त्या बसेस सुद्धा इथे आता उपस्थित झालेल्या आहेत। त्यांच्यामध्ये संपूर्ण या बसेस मधून भारतीय क्रिकेट संघ जो आहे तो इथून मरीन ड्राईव्ह पर्यंत प्रवास करणार आहे। त्यानंतर त्यांची ओपन बसमध्ये रॅली निघणार अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम नियोजित केलेला आहे। मात्र कुठेतरी संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो काहीसा डिले झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण म्हणजे भारतीय क्रिकेट टीम जी आहे ती चार्टर्ड विमानाने इथे येत होती, त्यामुळे संपूर्ण जे चार्टर्ड विमान जे असतं ते काहीसं कमी उंचीवरनं उडतं अशा प्रकारे त्याची काहीशी यंत्रणा कार्यरत असते। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण विमानाला काहीसा प्रवासाला वेळ लागतो अशा प्रकारे संपूर्ण विमान आहे। त्यामुळे कुठेतरी 1.5 तासाचा जो डिले आहे, जो उशीर आहे तो आपल्याला इथे झालेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी काहीसा उशीर झालेला आहे। मात्र या संपूर्ण उशीर होण्यामुळे किंवा या संपूर्ण डिलेमुळे कोणत्याही प्रकारचा जो उत्साह आहे तो कुठेही आपल्याला कमी होताना पाहायला मिळत आहे। जो नागरिकांचा जो उत्साह आहे तो अत्यंत बोलका उत्साह आहे।
मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.